नमस्कार, आपण पाहत आहात आपला विश्वासार्ह न्यूज चॅनल आणि आज आपण पाहणार आहोत एका अशा घडामोडीचा सविस्तर आढावा ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। 99% गाडी बारामतीला जाणार होती, हा दावा संबंधित ड्रायव्हरने माध्यमांसमोर केला आहे। पण या प्रकरणाला खऱ्या अर्थाने नाट्यमय वळण मिळालं ते म्हणजे शेवटच्या क्षणी अचानक विमानाने जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली। चला तर मग संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया सविस्तर। घटना दिवशी सकाळपासूनच हालचालींना वेग आला होता। सूत्रांच्या माहितीनुसार गाडी पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली होती। सुरक्षा कर्मचारी तैनात होते, मार्गाची आखणी करण्यात आली होती, स्थानिक स्तरावर तयारी सुरू होती। ड्रायव्हरच्या मते बारामतीकडे जाण्याचं जवळपास निश्चित होतं। मी स्वतः मार्गाबाबत सूचना घेतल्या होत्या, म्हणजेच सर्व तयारी रोड ट्रिपसाठीच होती। कोणत्याही क्षणी गाडी निघेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पण त्यानंतर काही महत्त्वाचे फोन कॉल्स झाले, काही वरिष्ठ व्यक्तींमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। या चर्चेनंतर वातावरणात अचानक बदल जाणवू लागला। काही अधिकाऱ्यांची एक-जा वाढली, वेळापत्रकात बदल दिसू लागला आणि मग आला तो निर्णायक क्षण, विमानाने जाण्याचा निर्णय। अचानक आदेश आला, गाडीने नाही तर विमानाने प्रवास करायचा। हा निर्णय इतक्या झपाट्याने घेण्यात आला की अनेकांना त्याची कल्पनाही नव्हती। ड्रायव्हरने स्पष्ट सांगितले, सगळं गाडीने जाण्यासाठी तयार होतं। 99% निर्णय पक्का होता, पण शेवटच्या क्षणी आदेश बदलले आणि विमानाने जाण्याचं ठरलं। यामुळे संपूर्ण प्लॅनमध्ये मोठा बदल झाला। निर्णयामागचं कारण काय असू शकतं? या अचानक बदलामागे नेमकं कारण काय? राजकीय विश्लेषक काही शक्यता व्यक्त करत आहेत। वेळेची कमतरता, तातडीच्या बैठका किंवा कार्यक्रम, रणनीतिक निर्णय, काही संवेदनशील चर्चा, सुरक्षा कारण, परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय, राजकीय संदेश, हालचालींमधून दिलेला अप्रत्यक्ष संकेत। मात्र अधिकृतरित्या याबाबत अजून कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही। या घटनेनंतर समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू, सोशल मीडियावर चर्चा रंगल्या, विविध तर्कवितर्कांना उधाण। शेवटच्या क्षणी काय बदललं हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे। बारामतीचं महत्त्व। बारामती हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो, त्यामुळे त्या दिशेने होणाऱ्या प्रत्येक हालचालीकडे राज्यभराचं लक्ष असतं। 99% निर्णय होऊनही शेवटच्या क्षणी प्लॅन बदलणं ही बाब राजकीयदृष्ट्या मोठा संदेश देणारी ठरू शकते। पुढे काय? या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता, अधिकृत प्रतिक्रिया येण्याची अपेक्षा आणि पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणांवर परिणाम। ही घडामोड आगामी राजकारणावर काय परिणाम करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमचं मत महत्त्वाचं। तुम्हाला काय वाटतं? गाडीचा प्लॅन का बदलला असेल? विमानाने जाण्यामागे नेमकं कारण काय असू शकतं? हा निर्णय राजकीय रणनीतीचा भाग होता का? खाली कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ही बातमी शेअर करायला विसरू नका।